नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट सांगणार आहे. एकदा एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांना विचारले, सर यशस्वी होण्याचे रहस्य काय आहे? शिक्षकाने त्याला एका विहिरीजवळ नेले आणि म्हणाले, या विहिरीतील पाणी पाहिलेस का? एकाच ठिकाणी सतत पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी कठीण दगडालाही खड्डा पडला आहे. विद्यार्थी म्हणाला, हो सर, पण ते कसे शक्य झाले? शिक्षक हसून म्हणाले, दगडापेक्षा पाणी शक्तिशाली नव्हते, पण त्याचे सातत्य शक्तिशाली होते. मित्रांनो, यश हे बुद्धिमत्तेने नाही तर सातत्यपूर्ण सरावाने मिळते. नवोदय परीक्षेतही हेच लागू होते. दररोज थोडा अभ्यास, नियमित सराव आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतेही लक्ष्य अशक्य नाही. मित्रांनो, मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवोदय गणित घटक 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय क्रमांक 2.5. या स्वाध्यायातील प्रत्येक प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्पष्टीकरणासह उपयुक्त ट्रिकसह पाहणार आहे व समजून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक प्रश्न स्वतःच्या वहीत सोडवा आणि उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. सराव हा यशाचा पाया आहे आणि आत्मविश्वास हे त्याचे छप्पर. आणि हो, अशाच नवोदय, स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर सुरू करूया. स्वाध्याय 2.5. 2.5 मधील पहिला प्रश्न पहिला प्रश्न खूप सोपा आहे. सरासरीचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्याची सोपी ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा काय सांगितलं पाहू. पहिला प्रश्न आहे, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? मग सरासरी कशी काढतो आपण? सरासरी काढताना आपण काय करतो, सर्व संख्यांची बेरीज म्हणजे दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण घटक संख्या. मग यांनी काय म्हटलं, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी. मग पहिली विषम संख्या 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11. ह्या झाल्या पहिल्या 6 विषम संख्या भागीला एकूण घटक संख्या किती आहे? एकूण 6 म्हणजे भागीला 6 केला आपण. जर आपण या वरच्या सर्व संख्यांची विषम संख्यांची बेरीज केली तर बेरीज होणार 36. मग 36 भागीला 6. मग काय होणार? 6 1 6, 6 6 36. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार 6. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. परंतु मित्रांनो, जर विषम संख्यांची सरासरी विचारली तर आपण सोप्या ट्रिक्सनं सुद्धा काढू शकतो. सोपी ट्रिक्स पहा. सोप्या ट्रिक्स मध्ये काहीच करायचं नाही. आपल्याला किती विषम संख्यांची सरासरी विचारली, फक्त ही ट्रिक्स विषम संख्यांसाठी वापरायची. 6 विषम संख्यांची सरासरी विचारली, त्यामुळे याची सरासरी 6 येणार. खूप सोपं आहे. जर आपल्याला विचारली असती पहिल्या 100 विषम संख्यांची सरासरी किती, मग पहिल्या 100 म्हटलं त्यांनी तर मग आपलं उत्तर आलं असतं सरासरी काढायचं कामच नाही. पहिल्या 100 विषम संख्यांची सरासरी 100. हे असं सोप्या पद्धतीने आपल्याला आलं असतं. ही सोपी ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा. फक्त हे पहिल्या विषम संख्यांची सरासरी विचारली त्यासाठीच वापरायची, नाहीतर आपल्याला आपलं सरासरीचं सूत्र माहिती आहे, एकूण घटक संख्यांची बेरीज भागीला एकूण घटक संख्या. पुढला प्रश्न पाहूया. फक्त तुम्ही हे समजून घ्यायचं नाही, प्रश्न व स्पष्टीकरण सह आपल्या स्वतःच्या वहीत स्वतःच्या मनाने सोडवायचं आहे. प्रश्न क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. प्रश्न काय? प्रश्न पहा. या अशा प्रकारचे प्रश्न खूपदा परीक्षेत विचारलेले आहे. प्रश्न किचकट वाटतात, पण हे सर्वच्या सर्व प्रश्न खूप सोपे आहे, फक्त समजून घ्यायचं आहे. हा प्रश्न 2023च्या नवोदय परीक्षेत विचारलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असे शाब्दिक प्रश्न कठीण वाटतात, पण खूप सोपे आहे. आपल्याला गणिताशी मैत्री करायची आहे. एकदा का गणितासोबत मैत्री झाली तर तुमच्या सर्वात आवडीचा व सर्वात सोपा विषय म्हणजे गणित. प्रश्न बघा आहे, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. पहिल्यांदा पहिली स्टेप पाहू. इथे काय पाहिजे आपल्याला, फक्त कोणाला कमी गुण मिळाले. मग या दोघांपैकी यांनी काय म्हटलं, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले.
म्हणजे रहीमला जास्त मिळाले. मग कोणाला कमी मिळाले? दिनेश. मग दिनेशला किती गुण मिळाले माहित नाही आपल्याला. मग दिनेशला पकडू आपण एक्स गुण मिळाले. मग दिनेशला एक्स मिळाले. मग रहीमला काय झालं? रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण जास्त मिळाले, म्हणजेच एक्स अधिक 10. एवढं समजलं का पा? ह्या स्टेप बाय स्टेप समजल्या तरच आपल्याला पुढलं गणित येईल. पहिली स्टेप काय? पहिलं जे आपल्याला एक सेंटेन्स दिलेलं आहे, पहिलं जे वाक्य दिलं आहे त्या वाक्यामध्ये कमी गुण कोणाला मिळाले हे आपल्याला शोधायचं. मग कमी गुण कोणाला मिळाले? दिनेशला. एक्स गुण पकडले आपण कमी, म्हणजे जास्त गुण कोणाला मिळाले? रहीमला. रहीमला किती गुण जास्त मिळाले? 10 गुण. म्हणून आपण काय केलं? +10. पुढे आता कोण आहे? पुढे आहे जॉर्ज. आता सर्वात पहिले काय करायची? ही स्टेप आहे. जॉर्जची तुलना कोणासोबत केली? मग जॉर्जची तुलना कोणासोबत केली? रहीम सोबत. मग जॉर्जची तुलना रहीम सोबत केली ना, तर रहीमचे गुण जसेच्या तसे खाली लिहून घ्यायचे जॉर्ज समोर. मग रहीमचे गुण किती होते? एक्स अधिक 10. मग आता काय म्हटलं पा? जॉर्जला कमी पडले का जास्त पडले हे पाहू. पहिल्यांदा हे करायचं, कमी कोणाला घ्यायचं? कमीला एक्स घ्यायचा आणि दुसऱ्या नंबरला नेहमी प्लसच घ्यायचं, कारण कमीवाला वर घेतला आपण, याचा अर्थ दुसऱ्या नंबरला नेहमी जास्तच असेल. इथं अधिक असो किंवा कमी असो, प्रत्येक वेळा दुसऱ्या नंबरच्याला काय करायचं? जास्त घ्यायचं, कारण आपण पहिला काय ओळखू राहिलो? वाक्यातील कमीवाला, कमी गुण मिळवणारा विद्यार्थी ओळखू राहिलो. मग जॉर्जची तुलना केली रहीम सोबत, रहीमचे गुण जसेच्या तसे लिहिले. मग पुढे काय म्हटलं पा? जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. जॉर्जला कमी मिळाले म्हणजे मायनस, वजा, वजा 25. मग आता काय करा? या दोघांची वजाबाकी करा. मग मला सांगा, पण 10 मधून 25 जाते का? नाही. मग 25 मधून 10 काढा. 25 मधून 10 गेले, 15 राहिले. परंतु चिन्ह या मोठ्या संख्येचं, कारण आपण लहान संख्येतून मोठी संख्या काढू राहिलो, त्यावेळेस आपण वजा चिन्ह देतो, म्हणजेच वजा 15. 25 मधून 10 गेले, 15 राहिले, परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे जॉर्जचे गुण किती झाले? एक्स वजा 15. आणि काय म्हटलं? तिघांच्या गुणांची बेरीज 235 आहे. तर जॉर्जला किती गुण मिळाले? आपल्याला गुण काढायचे आहे जॉर्जचे, आणि तिघांची बेरीज आहे दिली. मग तिघांची बेरीज, आपण तिघांची बेरीज मांडून घेऊ. आता मांडायची कशी पा? मग पहिल्यांदा काय करायचं? दिनेशला किती पडले? एक्स गुण अधिक रहीमला किती पडले? एक्स अधिक 10 अधिक प्लस तिघांची बेरीज करू आलो आपण. जॉर्जला किती पडले? एक्स वजा 15 आणि बरोबर किती? तिघांना मिळून किती आहे? 235. 235 याप्रमाणे आपण मांडणी करून घ्यायची, जेणेकरून आपलं चुकणार नाही. हे झाले 235. आता काय करू आपण? सुरुवातीला आपण अंकाची बेरीज करून घेऊ. इथे अंक कुठे आहे? हे 10 आणि इथे आहे वजा 15. 10 वजा 15 किती होणार? आता 10तून इथे प्लस मायनस आहे, प्लस मायनस असलं तर मायनसची क्रिया करायची, म्हणजे 10तून 15 गेले. 10तून 15 जाते का? नाही. मग 15तून 10 गेले, 5 राहिले. साईन चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे वजा 5. आणि या एक्सची बेरीज करू. एक्स, 1x, 2x आणि 3x. म्हणजे काय आलं पा? मुलांना समजून घ्यायचं आहे. 3x, 10 वजा 15 किती आले? ते वजा 5. 3x वजा 5 बरोबर आपलं उत्तर किती आहे? 235. नंतर काय करायचं? तुम्हाला माहित आहे इथे वजा 5 आहे, आपल्याला एक्सची किंमत काढायची, त्यामुळे एक्सच्या सोबती जे आहे ते इकडे पाठवून द्यायचं. हे वजा 5 बरोबरच्या चिन्हाचे इकडे द्यायचे, म्हणजे वजा 5 चे काय होईल? अधिक 5. 3x बरोबर 235 अधिक 5. आता मला सांगा, 235 मध्ये 5 मिळवले किती होणार? 240. मग आता काय करायचं? आता आपल्याला एक्सची किंमत काढायची स्पेशल. मग एक्सची किंमत काढायसाठी आपल्याला हा 3 सुद्धा बरोबरच्या चिन्हाच्या इकडे द्यायचा आहे. मग 3 द्यायचा. 3 आणि एक्सच्या मधात कोणतं साईन आहे? कोणतंच नाही, म्हणजे गुणाकाराचं साईन. मग काय करायचं पहा? आता सोपं आहे. एक्स बरोबर इथे शेवटी आलो होतं आपलं 240. 3 हा गुणाकारात आहे, इकडे भागाकारात, भागेला 3. आता यांचा भागाकार करून घेऊ. 3 1 3 आणि 3चा टेबल 24 येईपर्यंत 3 8 24, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? एक्स बरोबर 80. मग सर आता आपल्याला विचारलं काय? एक्स म्हणजे कोण आहे? एक्स म्हणजे दिनेश आहे. मग दिनेशला किती गुण असेल? 80. आपल्याला दिनेशचे विचारले नाही, आपल्याला विचारले आहे जॉर्जचे. जॉर्जचं काय पहा? एक्स वजा 15, म्हणजे एक्स वजा 15 म्हणजे जॉर्जला किती गुण मिळाले पहा बरं. आता एक्स म्हणजे किती आले बाबा? सर्वांना माहित आहे एक्स म्हणजे 80. 80 मधून जर आपण वजा केले 15,
80 मधून 15 गेले, किती उरले? 65. 65. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक बी. असं स्टेप बाय स्टेप समजून घ्या. हे समजलं नसेल तर पुन्हा ह्या गणिताचा व्हिडिओ परत पहा, परत समजून घ्या. सरांनी ह्या ज्या स्टेप केल्या ह्या सर्व स्टेप समजून घ्यायच्या, या स्टेप्सनुसारच करायचं, जेणेकरून एकही उदाहरण चुकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढलं पाहूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रश्न क्रमांक 3 सुद्धा खूप सोपा आहे. स्पष्टीकरणासह आपल्या वहीत सर्व प्रश्न सोडवायचे आहे. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्ष आहे. आता यांनी काय दिलं? पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय आणि एकूण विद्यार्थी माहित आहे 5. मग सरासरी वयवरून आपण काय करायचं बाबा? सरासरी वयावरून एकूण वय काढायचं. एकूण वय म्हणजे एकूण वयांची बेरीज. सर्वांच्या वयांची काय करायची आपल्याला? एकूण वयांची बेरीज. मग एकूण वयांची बेरीज कशी निघणार? सरासरी गुणेला एकूण घटक संख्या म्हणजे एकूण विद्यार्थी. सरासरी आहे 11.5, एकूण विद्यार्थी आहे 5. 11.5 गुणेला 5. आपण यांचा काय करायचा? याचा गुणाकार करायचा. याचा जर आपण गुणाकार केला तर आपलं उत्तर काय येईल पहा? 5 5 25, 25 5, 5 1 25 5, 5 1 5 आणि हातचे 2, 5 2 7, 5 1 5, 575. एका अंकानंतर दशांश चिन्ह, इथे एका अंकानंतर दशांश चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 57.5. मग आम्ही पुढे काय म्हटलं बा प्रश्नात? त्यापैकी पहिल्या चौघांची बेरीज. चौघांची बेरीज किती आहे? 46.5. तर 5व्या मुलांचे वय किती? आता हे जे वय निघाले आपले, हे वय किती मुलांचे आहे? हे एकूण वयांची बेरीज हे 5 मुलांचे आहे. हे वय आहे 5 मुलांचे आणि इथे दिले 46.5 हे 4 मुलांचे. मग मला सांगा 5 मुलांच्या वयाच्या बेरजेतून आपण जर 4 मुलांच्या वयांची बेरीज वजा केली तर काय होणार आहे आपल्याला? राहिलेल्या 5व्या मुलाचे म्हणजे एका मुलाचे वय मिळणार. म्हणजे 5तून 5 गेले 0, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह, 7तून 6 गेले 1, 5तून 4 गेले 1, म्हणजे 11 दशांश चिन्ह 0 म्हणजे 11. मग आपलं उत्तर कुठं आहे? 11 वर्ष. पर्याय क्रमांक ए. खूप सोपं आहे. काय करायचं? पहिल्यांदा सरासरी वय दिलं तर आपण एकूण वय काढायचं सर्व मुलांचं. म्हणजे 5 मुलांच्या एकूण वयांची बेरीज आपण काढली 57.5 आणि त्याच्यातून 4 मुलांच्या वयांची बेरीज आपण वजा केली, म्हणजे आपोआपच 5व्या मुलाचं वय आपल्याला मिळालं. खूप सोपं होतं. आता पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न सुद्धा सरासरीवर आधारित आहे. प्रश्न काय आहे पहा? प्रश्न आहे 3 संख्यांची सरासरी दिली. इथं 3 संख्यांनी तर सरासरी. मग एकदा का सरासरी दिली त्याच्यावरून आपण एकूण बेरीज करायची. म्हणजे 3 संख्यांची सरासरी आहे 12. म्हणजे मग बेरीज किती असणार 3 संख्यांची? बेरीज कशी काढायची? आपण आधीच काढलं होतं आता. सरासरी गुणेला एकूण घटक. घटक किती आहे? 3 संख्या. म्हणजे 12 गुणेला 3, 12 त्रिक 36. म्हणजे त्या तिघांची बेरीज किती आहे बाबा आता? 36. 2 संख्या. आता इकडे 2 संख्या दिलेल्या आहेत. 2 संख्या कोणत्या? एक आहे 13 आणि एक आहे 15. 3 संख्यांची तिघांची बेरीज एवढी आणि दोघं दिलेले आहे. तिसरं काढायचं म्हणजे या दोघं काय करू? याच्यातून वजा करू. पहिल्यांदा या दोघांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 3 8 आणि 1 आणि 1 2, 28. दोघांची बेरीज 28 आहे. आता या तिघांच्या बेरजेमधून 36 वजा दोघांची बेरीज वजा करू, म्हणजे आपोआप तिसऱ्याचं वय आपल्याला मिळणार, म्हणजे तिसरी संख्या मिळणार आपोआप. आता इथं 6 मधून 8 जाते का? नाही जात. मग 6 मधून जेव्हा 8 जात नाही तेव्हा कॅरी घेतलो आपण. इथे घेतलं झाले 16, इथे झाले 2, म्हणजे 16 मधून 8 गेले 8 राहिले, 2तून 2 गेले 0. म्हणजे तिसऱ्या मुलांचं वय किती आहे किंवा तिसरी संख्या किती आहे हे वयाचं गणित नाही, हे संख्येचं गणित आहे. 3 संख्या दिल्या होत्या, त्या 3 संख्यांची बेरीज 36 काढली आपण आणि 2 संख्या दिल्या होत्या ऑलरेडी. आपण त्या 36 मधून ह्या 2 संख्यांची बेरीज वजा केली, उरलेली आपल्याला तिसरी संख्या मिळाली. तिसरी संख्या आहे 8, म्हणजेच पर्याय क्रमांक D. खूप सोपं आहे, फक्त आपल्याला सराव करायचा आहे. अशा प्रश्नाचा सराव केला तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 5 पाहू. पुढला प्रश्न पहा. हे सुद्धा सरासरीवर आधारित आहे. काय प्रश्न? एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जाते. 4.5 तास म्हणजे 4.5 तासात. मग लिहून घेतो बरं. एक सायकल स्वार आहे म्हणजे सायकलवर जाणारा मुलगा आहे, तो 4.5 तासात
4.5 तासात तो जातो 45 किलोमीटर, 45 किलोमीटर. सर मांडणी कशी करताय पा, इथं लिहिलं सरांनी तास, हवर, इथे लिहिले किलोमीटर. तर त्याचा सरासरी वेग किती? सरासरी वेग म्हणजे एका तासाचा. मग तो 4.5 तासात 45 किलोमीटर जातो. तर तो मग एका तासात किती जाईल? 1 आवर म्हणजे 1 तास. एका तासात किती जाईल माहित नाही आपल्याला, तर x किलोमीटर. मग आता अशा प्रकारचं गणित झालं. आपल्याला हे x किलोमीटर किती जाईल ते काढायचं. मग काय करायचं? तिरपा गुणाकार. x आहे ना, ते याच्या अपोजिट जो समोर असला तो छेदात घ्यायचा आणि या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे पा मांडणी कशी करायची. x बरोबर, एकदा कशी मांडणी समजली की तुम्हाला अशा प्रकारचे सगळे गणित येईल. x बरोबर इथे काय करायचं? 1 गुणेला 45 म्हणजे या दोघांचा गुणाकार केला आणि भागेला x च्या पुढची संख्या अपोजिट 4.5. जर आपण 45 सोबत 1 चा गुणाकार केला, उत्तर काय येणार आहे? 45 आणि छेदात काय? 4.5. आता तुम्हाला माहित आहे अपूर्णांकाचा जर भागाकार करायचा असला आणि दशांश अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकाच्या छेदात जर दशांश स्थळ असेल तर आधी सुरुवातीला भागाकार करायच्या आधी ते दशांश स्थळ काढून टाकायचं. एक घर पुढे. एक घर पुढे का गेलं? कारण आपल्याला इथे दशांश स्थळ ठेवायचं नाही. मग एक घर पुढे जाण्यासाठी याला 10 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं. मग याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्या छेदाला 10 ने मल्टिप्लाय केलं तर अंशाला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करायचं. हे दाखवलं नाही तरी चालते. हे एक घर पुढं, इथलं एक घर पुढं म्हणजे इथलं एक घर पुढं गेलं तर इथं काय येणार? 450. एक घर पुढं आणि इथं काय झालं आता? 45. मग आता यांचा जर भागाकार केला तर 45 1 45, 45 1 45. वर किती उरले? वर उरले 10. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? सरासरी वेग निघाला आपला. सरासरी वेग आहे 10 किलोमीटर म्हणजे दर ताशी 10 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक सी. खूप सोपे उदाहरणं असतात, फक्त समजून घ्यायचे असतात. हे जे सरांनी स्पष्टीकरण दिले अशाच स्पष्टीकरणासह तुम्ही तुमच्या वहीत प्रश्न पण लिहायचा आणि स्पष्टीकरण पण लिहायचं म्हणजे तुमचा छान सराव होईल. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 सरासरीवर आधारित आहे. 6 संख्यांची सरासरी. आताच पाहिले आपण खूपदा हेच पाहत आहे. 6 संख्या सरासरी 15.5 आहे. मग एकूण बेरीज करू आपण 6 संख्यांची. 6 संख्यांची एकूण बेरीज कशी करतो आपण? सरासरी गुणेला एकूण घटक संख्या. एकूण घटक संख्या 6. इथे निघणार एकूण बेरीज. एकूण बेरीज करा गुणाकार. या दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही, आधी गुणाकार करून घ्यायचा. 6 पंच 30, 30 0, हातचे आले 3. 6 पंच 30, 30 3 33 3, हातचे पुन्हा आले 3. 6 1 6 3 9 आणि एका अंकानंतर दशांश स्थळ देऊन द्यायचं म्हणजे आपलं उत्तर आलं. म्हणजे एकूण बेरीज झाली 93, 93. यांनी काय म्हटलं? पहिल्या 5 संख्यांची बेरीज. खूप सोपं आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 75 आणि 6 संख्यांची बेरीज 93 93. मग 6वी संख्या काढायची. मग या 6 संख्याच्या बेरजेतून 5 संख्यांची बेरीज वजा करायची. म्हणजेच 93 वजा 75 म्हणजे 6 मधून 5 संख्या गेल्या, आपल्याला आपलं उत्तर बरोबर 6वी संख्या मिळेल. मग मला सांगा 3तून 5 जाते का नाही? मग इथे कॅरी घेतला, इथे 13, इथे 8 उरले. 13तून 5 गेले 8 राहिले, 8तून 7 गेले 1 राहिला. म्हणजे आपलं उत्तर येते 18. म्हणजे 6वी संख्या कोणती आहे? 18. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. खूप सोपं आहे. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय? सरासरीवरच आधारित आहे आणि 2021 मध्ये विचारलेला आहे. एकदा विचारलेले प्रश्न किंवा त्या प्रकारचे प्रश्न पुन्हा विचारतात बऱ्याचदा. 2021 मध्ये विचारलेला प्रश्न, एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी पहा. इथे 24 इनिंग दिला आणि इथे सरासरी दिली. मग तुम्हाला आधीच सांगितलं मी, सरासरी दिली आणि एकूण घटक संख्या, मग एकूण बेरीज काढायची. मग एकूण बेरीज म्हणजे सरासरी गुणेला एकूण इनिंग म्हणजे एकूण धावांची बेरीज काढू आपण आधी. एकूण धावांची बेरीज. मग एकूण धावांची बेरीज कशी काढायची? तर एकूण धावांची बेरीज काढताना काय करायचं? सरासरी म्हणजे 28 गुणेला एकूण इनिंग. 24 इनिंग्स खेळल्या. मग या दोघांचा जर आपण गुणाकार केला 24 गुणेला किंवा 28 गुणेला 24 म्हणजे आपलं उत्तर किती येते बाबा? आपलं उत्तर तुम्ही गुणाकार करून पाहायचा. आपलं उत्तर येते 672. मग हे किती झालं? 24 धावांची सरासरी. आता इथे काय म्हणते ते 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास
सरासरी 29 येते. इथे पहा, इथं 25 इनिंग झाल्या आणि पुन्हा सरासरी आलं. म्हणजे पुन्हा सरासरी आलं तर म्हणजे पुन्हा इथं काय काढलं आपण, इथं 24 इनिंगची बेरीज काढली. आता पुन्हा काय करू आपण, 25 इनिंगची बेरीज काढू. 25 इनिंगची बेरीज, आणि बेरीज कशी काढायची तुम्हाला माहित आहे, सरासरी गुणेला एकूण इनिंग म्हणजे एकूण घटक संख्या, म्हणजे सरासरी आहे आता इथं 29. 29 गुणेला किती इनिंग आहे, किती इनिंग झाल्या त्या 25, म्हणजे 29 गुणेला 25 जर केले आणि यांचा जर गुणाकार केला तर याचं उत्तर काय येते बाबा, याचं उत्तर येते 725. आता मुलांना तुमच्या लक्षात आलं का, ह्या एका क्रिकेट खेळाडूनं 24 वेळा म्हणजे 24 इनिंग मध्ये 672 धावा काढल्या होत्या आणि 25 इनिंग मध्ये 725 धावा काढल्या. म्हणजे आपण काय करू, या 25 इनिंग मधून ह्या 24 इनिंगच्या धावा वजा करू, म्हणजे आपल्याला आपोआपच 25व्या इनिंगच्या धावा मिळतील. इथं विचारलं त्यांनी 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या. आता ह्या धावा आहे पूर्ण 25 इनिंगच्या, या पूर्ण 25 इनिंगच्या धावामधून आपण काय करू पहा, पूर्ण 25 इनिंगच्या धावा म्हणजे 725, या 725 मधून ह्या ज्या 24 इनिंगच्या धावा आहे 672 काढून टाकू, म्हणजे उरलेल्या धावा फक्त 25व्या एका इनिंगच्याच आपल्याला मिळतील. मग आपण यांची काय करायची बाबा, यांची आपण वजाबाकी करायची, आणि यांची जर आपण वजाबाकी केली, 5तून 2 गेले 3 राहिले, 2तून 7 जाते का नाही, मग इथला कॅरी इथं दिला. 12तून 7 गेले 5 राहिले, इथे किती राहिले मग 6, 6तून 6 गेले 0, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 53. म्हणजेच 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या, 53 धावा केल्या, म्हणजे आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक डी. खूप सोपं आहे. अध्याय 2.5 मधील शेवटचा प्रश्न क्रमांक 8वा हे आपण पाहणार आहे. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. आपण हे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित आपल्या प्रत्येकाने आपल्या वहीत सोडवायचे आहे. प्रश्न क्रमांक आहे 8वा, सरासरीवर आधारित 2018 मध्ये नवोदयच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न. प्रश्न पहा काय म्हणते, एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. आता अशी एखादी पेटी पाहू, ही एक पेटी आहे, या एका पेटीत अशा 36 गोळ्या आहेत. मग या अशा एकूण पेट्या किती बांधल्या आपण, अशा एकूण पेट्या आहे 128. पहा, एका पेटीत 36 गोळ्या आहे, मग 128 पेटीत किती गोळ्या आहे, म्हणजे या 36 पेट्यांची पुन्हा पुन्हा 128 वेळा बेरीज करायची आहे. आणि पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजेच काय मुलांनो, पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार. मग आपण गुणाकार करून घेऊ, 36 गुणिला 128 किंवा 128 गुणिला 36 असं केलं तरी चालेल. आणि तुम्ही जर यांचा गुणाकार केला आपल्याला उत्तर मिळेल 4608. म्हणजे आपल्याजवळ एकूण गोळ्या किती आहेत, 4608 गोळ्या आहेत. किती गोळ्या आहेत, 4608. पुढे काय म्हटलं पहा, जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, आधी किती भरल्या होत्या एका पेटीत 36, आता 4 कमी भरा बरं म्हणते, म्हणजे 36 मधून 4 जर आपण कमी केले, 36 -4 मग किती होणार बाबा 32. आता इथं नवीन पेटी आहे वेगळी, थोडी छोटी पेटी झाली आता ही, मग इथनी 36 भरल्या आधी, आता भरल्या त्यांनी 32 गोळ्या, एका पेटीत 32 गोळ्या. आणि आपल्याजवळ पेट्या किती, एकूण गोळ्या किती आहे, आपल्याजवळ एकूण गोळ्या आहेत 4608. पुढे काय म्हणते त्यांनी पहा, तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या किती. आता पेट्यांची संख्या काढायची आहे आणि आपल्याजवळ ह्या ज्या गोळ्या आहे ह्या गोळ्या सर्व पेटीला वाटायच्या आहे. आणि वाटणी करणे म्हणजे तुम्हाला माहित आहे, वाटणी करणे किंवा वाटप करणे म्हणजे भागाकार. आणि हा ज्या गोळ्या आहे 4608, ह्या गोळ्या आपल्याला किती पेट्यात भरायच्या हे कळायचं आहे, पण एका पेटीत किती भरायच्या तर 32 भरायच्या, म्हणजे डिवायडेड बाय 32 भागेला 32. मग आता यांचा भागाकार करायचा. मग आता हे काय अपूर्णांक आहे, मग आता जर तुम्ही निरीक्षण केलं तुम्हाला 32चा टेबल येत नाही, काही काळजी करायचं काम नाही. मला सांगा, डोळ्याने निरीक्षण केलं ही समसंख्या दोघालाही 2 भाग जातो. मग या वरच्याचे अर्धे अर्धे करा ना, होते ना, या सगळ्या घटकांचे अर्धे अर्धे होते का, हो. मग 4चा हाफ 2, 6चा हाफ 3, 0चा हाफ 0, आणि 8च्या अर्धे 4, आणि 32चे अर्धे होते 16. आता 16चा टेबल येते का, हा, आता सर्वांना 16चा टेबल येणार. मग 16चा टेबल म्हणू, 16चा टेबल पहिल्यांदा 23 पर्यंत, 16 1 16. आता 23 मधून 16 गेले,
मग 23 मधून 16 गेले किती उरतात 7. किती उरले 7. मग हा शून्य खाली घेतला म्हणजे किती झाले 70. 16चा टेबल म्हणा बरं 70 पर्यंत. 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चोक 64 म्हणजे 16 चोक 64. मग आता या 70 मधून जर 64 काढले आता किती उरतात खाली उरतात 6. मग ह्या 6 उरते हे 4 पुन्हा खाली घेतले पुन्हा इथं 64 झाले पुन्हा 16 चूक 64 आपल्याला आपलं उत्तर मिळालं. आपल्याला 144 पेट्या लागतील. आपल्याला किती पेट्या लागतील 144 पेट्या लागतील. पेट्यांची संख्या वाढली. आधी 128 लागल्या होत्या आता 144 का लागल्या कारण आपण प्रत्येक पेटीत गोळ्या आता कमी भरल्या. आधी 36 गोळ्या भरल्या होत्या आता 32च भरल्या. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वाध्याय 2.5 ह्या घटकावरील स्वाध्याय व त्या स्वाध्यायामधील सर्व प्रश्न सोप्या पद्धतीने ट्रिकसह पाहिलेली आहे. मला आशा आहे की आपल्याला हा सर्व व्हिडिओ छान प्रकारे समजला असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि नवोदयची शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.